समाधी खालतं आहे आणि त्यावर तर त्यांची मूर्ती स्थापना केलेली आहे. हे पहा लहानूजी महाराज, खालतं त्यांची समाधी आहे मित्रांनो. हे खूप मोठं मंदिर आहे. हे पहा हे खालतं समाधी आहे त्याची लहानूजी महाराजची. कसा वाटला ब्लॉग कमेंट आणि लाईक करून सांगा. जे कोणी नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. असेच ब्लॉग आणत राहतो मी. सगळ्यांनी दर्शन करा लहानूजी महाराजचे. हे आहे वर्धा जिल्ह्यामध्ये आर्वी तहसील, आर्वी शहरात येतात ते देवस्थान लहानूजी महाराजचं. याला म्हणतात टाकरखेड. हे पहा मित्रांनो, हे बहार त्याची कोठी आहे अशी. हे पहा आता बंद आहे. इथं वाचा काम ते 12 ते 3 वाजेपर्यंत परिसरासाठी राहील काम ते खुलं राहील. आणि मंदिर पहा मित्रांनो, किती मोठं देवस्थान आहे. खूप मोठं आहे. मागं पण खूप सारं आहे. तिकडे बांधकाम चालू आहे आता. खूप तारीख झालेली आहे इथं मित्रांनो. जेवण पण राहतं तिथं दुपारचं. सगळ्यांना प्रसाद मिळतात इथं. हे पाय बाहेरचं परिसर पाय किती मोठा आहे. आणि इथं देणी खूप मोठे आहे मित्रांनो. पहा बाहेरचं भंडार पहा. ते पहा ते गव्हाचे कट्टे वगैरे आहे तिथं. ते कावे वगैरेपासून आहे. खूप मोठं देवस्थान आहे मित्रांनो. पुरा परिवारासंग आपण इथे येऊ शकतो. हे पाय पुरं गार्डन आहे मित्रांनो पुढचं. खूपच मोठं देवस्थान आहे. भवन इथं दुपारून जेवायला पण मिळतात. दुपारून आम्हाला टाईम झाला त्याच्यामुळे आम्हाला आता 4 वाजलेले आहे. इथं दुपारून 12 ते 1 वाजता जेवण राहतात बहुतेक. मला पण तेवढी माहिती नाही आहे. यात्रेच्या वेळेस पण ब्लॉगहून आपण मित्रांनी इथं सगळेजण पाय ठेवायला गर्दी जागा राहत नाही. खूप मोठं देवस्थान आहे. हे काय किती सुंदर आहे. पण चालू आहे ब्लॉग. आणि आपण अजून पुढे चालून खूप सारी माहिती घेणार आहे. इथं पुढे जाऊन सण पाहू. बनून राहा. समजून नाही. लहानूजी महाराजचे मंदिर आणि त्याचे देवस्थान, त्याची समाधी पण इथंच आहे मंदिरात. आता पाहिली आपण सगळ्यांनी. खूप दूर दूरून लोक येत आहेत. तिथं प्रसिद्ध मंदिर आहे, देवस्थान आहे. यात्राच्या वेळेस पण ब्लॉग म्हणून मित्रांनो. हे पहा हे बाहेरचं गार्डन. हे पहा इकडं बाजूनं बांधकाम चालू आहे. कसा वाटला ब्लॉग लाईक आणि कमेंट करून सांगा मित्रांनो. असेच ब्लॉग आणत राहतो मी. हे पहा हे बाजूनं झाडं वगैरे लावलेले आहे. सुंदर झाडं आहे. शांत वातावरण आहे. ते बाजूला काम चालू आहे. तेव्हा ते कलम दिसतात ना, ते पण मोठं भवन बनून आलं आता. कोणतं पाय ठेवायला पण जागा राहत नाही. पब्लिकच एवढी राहतात इथं. याला म्हणतात टाकरखेड. बघा किती सुंदर आहे. आता आपण पाहू गार्डन आणि मंदिर. बाहेरचं पण किती सुंदर आहे पहा. गार्डन पहा किती हिरवंगार आहे. दूध सगळ्यांनी दर्शन करा. कसा वाटला ब्लॉग लाईक आणि कमेंट करून सांगा मित्रांनो. असे ब्लॉग आणत राहतो मी. हे पहा हे मोठं गार्डन. हे पहा सगळ्यांना फोटो वगैरे काढायला आलेला आहे. पण आहे पगार आहे. कसा वाटला ब्लॉग लाईक आणि कमेंट करून सांगा. मंदिर कोणीच पाहिलं नसेल अजून. टाकरखेडला आहे. हे खूप मोठं देवस्थान आहे. कोणाला पण याचं राहिलं तर अमरावतीहून सनी 60 किलोमीटर आहे. आर्वी शहरातून सनी 10 ते 15 किलोमीटर आहे. अमरावतीहून येता येता डायरेक्ट टाकरखेडला. असंच छान ब्लॉग आणत राहतो मी. कमेंट करा, लाईक करा.